हे फिमेल जे समोरून पाहिले ना तरी जी सिंगाची साईज आयबॉल आणि हलका रोमन पंच अशी, आणि ही फिमेल सध्या 6 दातावरती आहे. 41 साईड आहे ही, आणि माथा पण बघू शकता तुम्ही समोर कॅमेरा. आता मित्रांनो, ह्या फिमेलकडे तुम्ही जर बारकाईनं पाहायला गेलं तर ह्या फिमेल मध्ये सगळ्यात सुंदरता बघायला गेलं तर हिचा चेहरा बघा तुम्ही. हे जे आयबॉल आहेत हे किती मोठे आहेत, त्यांचे शिंग बघा. तुला सगळ्यात महत्वाचं त्यानंतर फिमेल मध्ये मान तिची पाहिली गेली पाहिजे. मानेची लांबी बघा, आणि त्यानंतर तिची लेंथ बघा, त्यानंतर तिची शेपूट बघा, आणि जे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे बघा, एकदम गोड्यासारखं फिट अँड फाईन. 2 वर्ष आसपासची फिमेल आहे, आणि फिमेलची उभा राहण्याची जी पोझिशन आहे बघा, म्हणजे एकदा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन मध्ये पहिल्या क्षणामध्ये तुम्ही जेव्हा शेळी बघता तेव्हा शेळीच्या प्रेमातच पडणार, अशी क्वालिटीमध्ये ही शेळी. आजकाल म्हणजे गेल्या बरेच वर्षापासून जे नवीन शेळी पाहिलं का, ते शेळी खरेदी करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम आहे की जुन्या व्यापारी लोकांनी काय केलं, त्यांना की पांढरे डोळे, लाल डोळे, काळे डोळे ह्या डोळ्यामध्ये अडकून ठेवलं, आणि क्वालिटीपासून त्यांना लांब ठेवलं. कारण त्यांना जे कमी रेटमध्ये माल मिळतो त्यांना चांगल्या किमतीने विकण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी चुकीची माहितीचं प्रसार जास्त केलेला आहे. ही गोल्डीची पाट आहे, सध्या 2 वर्षाची आहे. 2 वेता आपल्याकडे झालेले आहे. आता हिची साईज बीज खूप मोठी आलेली आहे, हिला दूध पण चांगलं आहे. गावठी साहेब ही फिमेल गोल्डीची आहे, आणि हिची आई पण खूप सुंदर आहे. हिच्या आईचं नाव आपल्या फार्मर अमृता म्हणून बोलतो आम्ही तिला. तिची फिमेल आहे, तिची आहे, हिचं नाव अमृता आहे. असा रिझल्ट येण्यासाठी मित्रांनो मदर स्टॉक मध्ये अशा क्वालिटीच्या शेळ्या असणं पण गरजेचं आहे. तुम्ही कोणतेही लाईन तुमच्याकडे बोकड चांगला असेल, त्यासाठी तुमच्याकडे मदर स्टॉक चांगला नसेल रिझल्ट घेण्यासाठी, तरी पण तुम्हाला रिझल्ट येणार नाही. त्यासाठी तुम्हाला अशा क्वालिटीमध्ये मदर स्टॉक असणं पण गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट मिळून जाऊ शकतो. ते जे कॅरेक्टर आहेत की जसे कानाचा पत्ता आहे, शिंगाची साईज बघू शकता तुम्ही. अशा शिंगाच्या साईज मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात तर शक्यतो मेल किंवा असतील बी, पण शक्यतो पाहायला मिळत नाही. अशा रोमन नोज मध्ये थोडा वर माथा, आणि समोरून पाहिलं तर जवळपास बॉल एवढे. हे बघा बॉल जे आपण म्हणतो ह्या गोष्टी, आणि शिंगाची झाली ही मोस्टली ह्या गोष्टी बघण्यासारखी आहेत. त्यामुळे हे मेल आपण 2 आणलेत. हा जंटू आहे, हा म्हणतो आहे. दोन गोळी महाराष्ट्रात पूर्ण काळ्याच फेड असताना मग स्पॉट कसं काय तुम्ही चॉईस केल्यात? कलरचा काही विषय नसतो, फक्त एक लोकांची भावना झाली की आपल्याला ब्लॅकच कलर पाहिजे, पण कलरचा काही विषय नसतो. कलर मध्ये एवढे व्हेरिएशन असणारी माझ्यामध्ये बिटली एकमेव ब्रीड आहे, एवढे जास्त कलर त्याच्यात. कलर म्हणजे त्याचे शेअर आहे तो ब्लॅक अँड व्हाईट किंवा नागरा डब्बा, नागरा, लोहा, असे अनेक कलर बिटल भरपूर. एवढे कलर कुठल्याच ब्रीड मध्ये मस्त नसतील माझ्यामध्ये. कलर न पाहता कॅरेक्टर म्हणजे पाहिलं कधी पण बेटर.